हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, मी आज नवीन रेसिपी घेऊन आले आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. बघून तुम्ही ओळखू शकाल का? आणि हे उपवासाचं आहे, उपवासाला चालतं. ह्यामध्ये कांदा किंवा लसूण कशाचाच असं वापर केलेला नाही आहे, तरी खूप छान आणि भन्नाट होतं. बघा, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घेतले, मिरची घेतलेत 2 ते 3, कोथिंबीर, शेंगदाणे आणि एक लहान बटाटा घेतला आहे कच्चा कट करून. आणि इकडं हे उपवासाचं आपलं वरी म्हटलं जातं ह्याला. तुमच्याकडं पण ह्याला काय म्हटलं जातं हे नक्की सांगा मला. बघा, हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जास्त करपू द्यायचं नाही आणि जास्त लालही होऊ द्यायचं नाही, पण छान असं भाजून घ्यायचं आहे. बघा, आता आपण हे भाजून घेतले. आता तेल गरम झालं आहे, कढईमध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि आपले मसाले घालून घ्यायचे, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. त्यामध्ये लगेच आपल्याला मिरची टाकायचं आहे, कारण तेल छान तापलं आहे. आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे. तेलात शेंगदाणे टाकलं तर पटकन छान भाजलं जातं असं खरपूस रंगावर. आणि आता हे आपले कच्चे बटाटेसुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामध्ये. हे उपवासाचं खूप छान होतं खिचडी. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच सांगा. आता इथं मी हळद टाकून घेतले. हे एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन. बघा, आता मी 1 वाटी वरी घेतलेली म्हणून 1 ग्लास पाणी घातलं आहे, 1 ग्लासला थोडंसं कमी. आता हे छान उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपण भाजून घेतलेलं वरी घालून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. आणि झाकण ठेवून 5 मिनटं ह्याला आपण शिजू द्यायचं. व्यवस्थित पाणी ऑब्झर्व झालं की 5 मिनटाच्या आतच पाणी ऑब्झर्व होतं आणि छान अशी फुलून येते आपली. बघा, आता मी वरून कोथिंबीर घातले. हे आता असं झाकण ठेवून द्यायचं आहे. बघा, 5 मिनटानं छान फुलून आले. एकदा फिरवून घ्यायचं आपण सगळं पळीनं वर खाली आणि 5 मिनटासाठी परत गॅस बंद केल्यानंतर झाकून ठेवायचं. जेव्हा काय होतं, फुलून येतं छान, म्हणजे असं कच्चं लागत नाही, चव छान लागते. बघा, आता आपण गार्निशिंग करून घेऊया मस्तपैकी. बघा, किती छान मस्त फुलून आल्या. गॅस बंद झाल्यानंतर पण प्लेट झाकून 5 मिनटं वाफ त्याला तसंच जाऊ दिल्यानंतर किती मस्त फुलून आले. बघा, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. मी माझ्या पद्धतीने असं केले, तुम्ही कसे करता मला नक्की शेअर करा. बघा, किती छान असं मस्त झालेली आहे उपवासाची खिचडी, शाबूला पर्याय. थँक्यू.